लोक विकेंडला फार्म हाऊसला जातात आणि मी ह्या विकेंडला आलेलो आहे आपल्या फार्ममधल्या हाऊसला, म्हणजे आपल्या गावाकडच्या शेतातल्या घरी. तर मी तुम्हाला घराच्या बाजूला लावलेले 18 प्रकारचे फळं आणि फळ झाडं दाखवणार आहे. चला बघूया कोणते कोणते झाड. एकदम एंट्रन्सला हे आहे बदामाचं झाड. याला सीझनमध्ये खूप सारे बदाम येतात, बदाम खाली पडतात. तसंच इथे रातराणीचं झाड आहे जे गेटलाच आपल्याला दिसतं. एंट्रन्सला अंगणामध्ये जास्वंदाचं झाड, हे क्रिसमस ट्री, आणि त्याच्या मागे आपल्याला दिसतोय तो आहे जांभूळ. घराच्या अंगणामध्ये हे जांभळीचं झाड आहे. त्याला आता नेमके जांभळं लागणार आहे. छोटे छोटे जांभळं तयार होत आहे. बांबूचं झाड आणि त्याला लागूनच इथे आहे शेवग्याचं झाड. इकडे घराच्या बाजूला मोठे मोठे नारळाची झाडं आहे आणि त्याला लागूनच काही अंतरावर पुन्हा नवीन नारळाची झाडं आणि त्याच्या पलीकडे त्याचे झाडंही लावलेले आहेत. घराच्या मागच्या बाजूला खूप सारे फळझाडं आहेत. त्याच्यामध्ये हे आहे चिकूचं झाड. भरपूर चिकू लागलेले, दरवर्षी याला एवढे चिकू लागतात. हे सगळ्यात मोठं चिकूचं झाड आहे आणि याला सोबत सोबत अजून 2-3 नवीन झाडं पण आपण लावलेले पाहू शकता. खूप सारे ऑर्गॅनिक चिकू, याला बिलकुल रासायनिक खत घातलेलं नाही. घराच्या मागच्या बाजूलाच हे निंबोनीचं झाड. त्याला आता निंब काही कमी प्रमाणात आहे, थोडे छोटे छोटे निंब आपल्याला दिसतील. त्याच्या बाजूला पुन्हा हे जांभळीचं झाड. इकडे कडीपत्त्याचं झाड आणि याच लाईनला घराच्या बाजूला पुन्हा एक, तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे कशाचं झाड आहे. घराच्या मागच्या बाजूला आपण ही आवळ्याची नवीन झाडं लावलेली. घराच्या मागच्या बाजूला इकडे काही झाडं आहे, 5-6 केळीचे. काहींना केळी लागलेली आहे. इकडे केळीचा घड आहे पूर्ण मोठा, प्युअरली ऑर्गॅनिक आहे. त्याच्यावर बिलकुल कुठलंही तणनाशक कीटकनाशक मारलेलं नाही. त्याला लागून इकडे ऊस आहे खाण्यासाठी. पाणी कमी असल्यामुळे रेडी ऊस आहे हा. सोबत इकडे काही मोसंबीचे झाडं आहेत. नेमके फुलं लागतात. सीताफळाचे झाड आहे ज्याचं नेमकं कटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन फुले फुटलेले. इकडे केसरचा आंबा आहे, त्याला नेमका मोहर आले. खूप मोठं असं रामफळाचं झाड. काही रामफळ आता सध्या वाण्यात आलेले, रेडी टू हार्वेस्ट आहे, काढू शकतो आपण. सकाळी 2 प्युअर पिकलेले रामफळ सापडलेले. अशाच प्रकारे इकडे सुद्धा अजून एक रामफळाचं झाड आहे. रामफळ प्युअरली ऑर्गॅनिक. या आंब्याला पहिल्यांदाच यावर्षी मोहर आला. 3 वर्षाचं झाड आहे जांभूळ. आणि अशा पद्धतीने आपण घराच्या अर्ध्या एकरामध्ये जवळपास 18 प्रकारचे फळ झाडं लावलेले. इकडे एक छोटासा फणस पण आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीत एकच ठिकाणी 18 प्रकारचे फळ झाडं आपण सीझन वाईज खाऊ शकतो, ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभूळ आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, आवळा आहे, चिक्कू आहे, नारळ आहे, ऊस आहे, केळी आहे. घराच्याच पूर्ण आजूबाजूला हे आहे हरभऱ्याचं शेत आणि इकडे